हा असा आहे। हे जे काट आहे ह्या साडीला एकच साईडला होतं, व्यवस्थित बसलं तरच त्या साडीला लुक येतो। कारण माझी कसरत झाली तिची, तर ब्लाउज चांगले बसले। हा आणि हाताला ऍक्च्युली ह्याच्यामुळे खूप छान दिसते। नाही नाही व्हिडिओला सुरुवात करते। स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आता वाजलेत बरोबर 9:30 आणि मैत्रिणीने ब्लाउजेस घ्यायला ती ट्राय करते। हा एक ब्लाऊज आहे, त्यानंतर हा एक ब्लाऊज आहे आणि एक मला आय थिंक तिला दाखवला होता, तो दाखवला होता की नव्हता दाखवला, साड्या दाखवल्या होत्या, तर ती सगळी ट्राय करते। एक येलो आहे, सगळे डिझाईन केले, थोडेफार डिझाईन आहेत, वेगवेगळे आहेत, सेम डिझाईन नाही आहे। तर बघूया तिला कसं फिटिंग बसते, कारण मी बाहेर होते 2 दिवस, त्यामुळं तिचं आणि माझं असं येणं असं जमतच नव्हतं। म्हणजे उद्या तू कधी हे, काल तिने फोन केल्यानंतर, कारण ब्लाउजं सगळे रेडी आहेत, पण गळे थोडे डीप ठेवल्यामुळे ते कसे बसतात त्याचा खूप असा म्हणजे डोक्याला थोडंसं टेन्शन असतं। मग गळे व्यवस्थित बसले की काही नसतं। बॅक कॅमेऱ्याने तरीही मी तुम्हाला ब्लाउजेस दाखवण्याचा प्रयत्न करते। हा ब्लाऊज आहे, ह्याच्यावरती साडी बॉटल ग्रीन आणि ह्याच्यावरची अगर मला जमलं थंबनेलला तर ते साडीचा फोटो टाकेन। आणि हा फुल असं ब्रॉकेटवाला ब्लाऊज आहे, विथ साडीमध्येच आला होता। तर ही अशी डिझाईन केले, पण हा गळा डीप झाला होता, मग नंतर आम्ही ह्याला लटकन लावलो, कारण गळा डीप असला की थोडंसं उतरण्याचं चान्स असतं। बाकी फिटिंगला एकदम व्यवस्थित आहे। प्रिन्स कट आहे, हे व्हाईट असल्यामुळं हा व्हाईट धागा तुम्हाला सिल्वर कलरचा दिसत नाही आहे। ही डोरी हां साडीचा हा कलर आहे, तर खूप सुंदर दिसायला लागलाय आणि सगळे लग्नात वापरायचे आहेत तिला। एक तिने ट्राय केले, बघूया तो कसा बसलाय ते। तिला खूप घाई आहे, मला बोलते तुम्ही खूप उशीर केले। मी तिचे शिवले तरी कमीत कमी, दुसऱ्यांचे तर शिवले पण नाहीत। प्रणालीला तुम्ही ओळखता, 2-3 वर्षातून एकदा दिसते माझ्या व्हिडिओमध्ये। हे कुणाचं लग्न आहे का? बहिणीचं, म्हणजे मामाच्या मुलीचं। आणि हे येलो साडी आहे, डिझाईन खूप छान आहे आणि तिला साड्या खूप रिजनेबल भेटतात, कुठून भेटतात माहिती नाही। तिने थोडंसं डिझाईन सुचवलं, त्याचं काठ काढले, तिची थोडी धावपळ चालू आहे, कारण काय म्हणजे तिने मला दिवाळीच्या आधी विचारलेलं, पण माझी पण धावपळ असल्यामुळे। कसा बसला ब्लाऊज? छान, कारण ट्राय व्यवस्थित मागून दाखव। हा गळा कुठून शोधून काढलास का? हे बघा, हा असा आहे। हे जे काट आहे ह्या साडीला एकच साईडला होतं, त्यामुळं ह्या साडीचं आम्ही नेस्त्या पदराकडचं काठ काढला आणि तो इथं डिझाईन केला आणि इथे हुक लावलंय। आणि हे डोरी होती ना त्या डिझाईनला पण, हां तर खूप छान बसलंय। एक फोटो घेते थांब, अशी फिर, तिला जबरदस्ती करते मी, मलाही कळते बा, अशी फिर, अशी त्या बाजून येऊ अशी। हां थांब थांब, हां हा मागून दाखव, गळा दाखव दिसत आहे। हां तिचे गळे छान असतात, करायची गरज नाही नक्की। हां आत्ता असं व्यवस्थित टाईट वाटतो का हातामध्ये? हां तू खूप टाईट पण घालतेस बाई, तुला कसं जमतं माहिती नाही। ट्रायल पण चाललंय, फोटो घेणं पण चाललंय, तुम्हाला डिझाईन दाखवणं पण चाललंय। ही साडी खूप छान आहे। ही साडी कितीला भेटली होती ग तुला ग्रीनवाली? ही 600लाच पडलेली। कुठून घेतली तू? मुंबईवरून आहे। प्रिन्स कट आणि खूप छान फिटिंगला बसलंय, कॉटन आहे। आणि जे काठ होते 1 साइडेड होते ते तुम्हाला आधी सांगितलंय, तर तुम्ही प्रिन्स कट पाहू शकता। विदाउट पॅडेड आहे, राऊंड गळा आहे, मागे डोरी केलेली आहे। बॅक साईड दाखवते मी तुम्हाला। आणि हा आहे जो येलो तू बघितला होता व्ही गळ्याला, हा जो काठ आहे आम्ही साडीचा इकडचा काढून लावलेले, खूप सुंदर दिसते जेव्हा वेअर करतो तेव्हा। थोडी सिंपल डिझाईन आहे, बॅक हुक असल्यामुळे एकदम फिटिंग छान बसते। आता दुसरे बघूया, अजून 2 आहेत। हे काय ग, कसं आहे तो वाला, काय करायचं? हां थांब थांब, हा ना त्या दिवशी म्हणजे ती दिवाळीच्या लक्ष्मीपूजनला वेअर केली होती, त्याची डिझाईन आहे ना, हा डीप गळा आहे, त्यामुळे उतरत होता थोडासा। ती बोली काय करायचं, मी म्हणले काय नाही डोरी लावूया, आणि डोरी पण मॅचिंग झाल्या अशी लांब जा। तिला असं जीन्सवरती आम्ही साडी वेअर केलोय। ॲक्च्युली ही जी साडी आहे ही येलो म्हणजे ह्याच्यावरची ती खूप छान आहे। आणि तुम्ही पाहू शकता हा स्लीव जो आहे एकदम व्यवस्थित बसतो आणि तिला खूप फिटिंग लागतं। तू दिवसभर अशी साडी घालून उभी राहते, मला नाही जमत। म्हणजे अशी एखादी तुम्ही असं तुम्ही ट्राय करा। हे बघा, म्हणजे एकदम तंत बसले, मागून फिरून दाखव, छान बसला ना। काय गळाबिळा हे करायची गरज नाही आहे। आता अजून 2 आहेत, तो ट्राय करा। साठावाला आहे जो आधी शिवला होता, मला वाटतं 6 महिने झालं शिवून, पण ती काय आली नाही। आणि काय झालं, हुक लावले सगळ्यांना, पण एक ब्लाऊज त्यांच्याकडून राहून गेला। मी आता पटकन ह्याला हुक लावून घेते। हे असं असतं, सगळे ब्लाऊज दिले मी, आणि काय माहिती त्यांच्याकडून कसं काय हे होतं, कधी कधी होतं। आता इमर्जन्सी किती हुक आहेत? 6 हुक आहेत। मी तुमच्याशी बोलत बोलत हुक लावते। हे जेव्हा डिझाईन करते तेव्हा खूप लक्ष द्यावं लागतं सगळ्या गोष्टीकडे, कारण
फिटिंग आणि डिझाईन दोन्ही व्यवस्थित बसलं तरच त्या साडीला लुक येतो. कारण साड्यावरचे ब्लाउजेस असतात आणि साड्यावरचे ब्लाउजेस तुम्ही परत जाऊन कपडा घेऊन मॅचिंग घेऊन करायला खूप वेळ जातं. त्यामुळे हे फायनल जेव्हा डिझाईन करतात तेव्हा त्यांचंही काय म्हणणं असतं ते सगळं मी बघते. त्यानुसार ती डिझाईन बसत नसेल तर स्पष्टपणे नाही सांगते. कारण काय थोड्याच्या काहीतरी डिझाईनच्या ह्याच्यामध्ये ब्लाऊजची फिटिंग अगर व्यवस्थित, गळा नसेल व्यवस्थित बसत. कारण आपण जेव्हा पाहतो यूट्यूबवर ह्याच्यावरती ते गळे डम्मीला किंवा मॉडेलला खूप छान दिसतात. आपण सगळे त्याच ह्याचे असतात म्हणजे त्याच साईजचे असतो असं नसतं. त्यामुळे गळा उतरतो का किंवा शोल्डर कसं आहे ह्या सगळ्या गोष्टीचं हे करावं लागतं. तिचा फोन वाजतोय. हे झालं का घालून फोन वाजतो बघ कुणाचा आहे. हे भाऊजी माड का त्याला नोड तिचे मिस्टर खाली थांबले ना बघ कुणाचा आहे. ॲक्च्युली तिला मी परवा देते बोललेली मी बाहेर असल्यामुळे हे असंच चालू आहे तिचं. पण तारेवरती कसं आहे बोल कोणाचं आहे. हॅलो हा बोल कॉल का ग कोणाचा तर फोन आलाय. कारण लग्न मला वाटतं 1-2 दिवसावर आहे का काय. मला हे लग्नाची तारीख ग परवा आता उद्या आज चालली आहे मी तुमच्यामुळे उशिरा वेळेला मी तिकडे असते. काय किती राग आला वोटिंग करायला तर हे बघा पहिला नंबर पहिला नंबर. ऍक्च्युली तिला ती बोललीच होती मला 2 दिवस आधी द्या. हा बोलली होती मी तुला. ब्लाउज रेडी होते तू आली नाहीस. आता हुक पण मी लावायला बसली. आता हुक लावणाऱ्यांनी असं हे काय ह्या ब्लाउजचं मागे डिझाईन हे ह्याचे त्याला काय करायचं मागे आता काय करणार आहे. लावते आता बटन आहेत. कोणते कलर पाहिजे. कोणता कलर आहे साडीचा. साडीचा चटणी कलर आहे. थांब मी तुला बटन देते. तुला वाटत असेल मॅचिंग तर बघू. एक काम करा ना पण टाकून द्या लावते. नको 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 झालं 2 मिनिटात होईल. ऍक्च्युली हे जे ब्लाउज आहेत त्याच्या साड्या खूप छान आहेत. पण आता तिला वेळ नव्हता आणि साड्या ती तिकडं ठेवलेली. हे काट काढले दोन्ही बाजूला होते. ह्या बाजूला मोठी होती ना ग. हा साडी पाहिलेच नाही. ह्या बाजूला छोटी होती. आणि हे जे आहे अशी डिझाईन घेतलेली छान वाटतंय. प्रिन्स कटच आहे ना असं फिर हा सगळे येल्लोवरती. मी तिला बोलली होती जमलं तर साड्या आणती. आता कॅमेरात गप्प बसले. तिच्या जरा हातात असेल तर मला बोलते हो कमी लावू नको. कसं आहे फिटिंग याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना. कारण मी तिला स्वतःच बोलली येऊन ट्राय कर. कारण लग्नात घालायचे तिला पण जमतो थोडंफार करायला. तर त्याचं हे करते. तुझा आता कुठला ब्लाऊज राहिला. हा ही साडी कसली आहे. ही हळदीची चटणी साडी हा पण फोटो पाठवशील. पाठवत नाही हा फक्त आता फ्रायडेला घालणार आहे ना हळदीच्या दिवशी मी खास फोटोज पाठवून देईल. टेन्शन साधी सगळ्याच फोटो नाही कारण मला थंबनेला असापेक्षा तो बरा पडेल. ते हे बटन आहेत ते बटन घेतो दोन्ही पण झालं ते तेवढं लावून देते पटकन. ऍक्च्युली खूप घाई झाले कारण ब्लाऊज 2 दिवस आधी द्यायची होती. मी शिवले त्या दिवशी एक अर्जंट नऊवारी आले. त्यामुळे मला हुक लावायला ज्यांना दिले त्यांना उशीर झाला. त्यात एक ब्लाऊज त्यांनी तसाच पाठवला. हा नेहमीचा गोंधळ आहे. येतो दे ब्लाऊज मला जो काढला आहे. ती बिचारीला इतकी घाई लग्न 2 दिवसावरती आहेत पण फिटिंग सगळ्यांचे चांगले बसले त्यामुळे काय वाटत नाही. हा बॅक कॅमेराने दाखवते. तो तर दाखवायला देईल की नाही माहिती नाही. ह्याला मागे थोडीशी अशी जी डिझाईन आहे त्याला बटन हे ते स्वतः करणार आहे. बऱ्याच गोष्टी तिला जमतात आणि ती थोडीफार डिझाईन करून घेते. म्हणजे शिवून घेते. लेस असेल काही असेल तर ती स्वतःही लावते. तर ती 4थं ब्लाऊज ट्राय करते दोन्ही. आणि हा 3राही चांगला बसला. तुम्ही पाहिल्यानंतर इथे जे साडीचं कलर आहे ते बटन दिलेत ते बटन ठेवून दाखवते तुम्हाला. हे असं चटणी कलरचं आहे बटन ती लावणार आहे. खाली काहीतरी लटकन करेल. खूप डिझाईन सुंदर दिसायला लागले. साडीचा सेम आहे असं वाटतंय. तर अजून एक तिने ब्लाऊज ट्राय केलाय. मी असाच हा ठेवून देते आणि तो पाहते. 4थं ब्लाऊज आहे आणि ही साडी 5,000ची ॲक्च्युली डिस्काउंटमध्ये. असं बघायला गेलं तर 10,000 रेट आहे ना ग. हां आणि ह्या हे अशा ब्रॉडवालं काहीतरी नवरीच्या अशा साड्या बोलतात. ह्याला काहीतरी आता लेस बीस ती स्वतः करेल. आणलेस लेस तू नाही ते नाही आणलेले घरी. मी तुम्हाला फोटो पाठवेल प्रॉपर. आता अशी घाई आता काहीच उत्तर देणार नाही. असं फिरून बघ. हा पण प्रिन्स कट आहे ना. हां आणि हाताला ॲक्च्युली ह्याच्यामुळे खूप छान दिसत. साडीचा ओव्हरऑल कलर हाच आहे ना. हां ब्लू आहे साडीचा. कॉन्ट्रास्ट आहे कलर. मग त्या दिवशी काय बोललीस तू सेम आहे. कुठलीच आहे. ओके काट सेम आहे. काट आता गुलाबी आहे आणि साडी ब्लू आहे. बापरे छान दिसेल. मला परत हिच्या घरी जाऊन मी दाखवेन तुम्हाला साड्या. आता ती चेंज करेन. बाकी ते हां दे काय व्यवस्थित असं सांगता येत नाही आहे. तो प्रॉपर साऊथ साईडची साडी असते ना तसं सगळे काही असू दे घाईत का होईना ब्लाउजेस चांगले बसले. असं बऱ्याचदा होतं की मी शिवते घाईमध्ये ब्लाउजेस देते पण त्यांचं शूटिंग घ्यायला खरंच जमत नाही. आता ही माझी मैत्रीण आहे नेहमी आल्यावर घेते म्हणून आज तर खरंच तिला खूप घाई. तरी तिने इतका छान रिप्लाय दिला जो आहे तो आहे. तुम्ही पाहिलं असेल की तुमच्यामुळे मला लेट झाले हे चालूच आहे. पण कसं असतं हे जे लग्नातले किंवा कुठलेही ब्लाउजेस असू दे ब्लाउजेस अगर चांगले नाही बसलं तर लुक पूर्ण चेंज होतो.
आणि कस्टमर नाराज होतो, परत तो तुमच्याकडे येणार नाही. हिचे शक्यतो ब्लाऊज माझ्याकडे असतात वर्षातून 6-7च असतात, असं नाही की नेहमी असतात. 6-7 असतात तुझे वर्षातून आणि लग्नाच्या ह्याच्या वेळेस. बाकी त्या साड्यांची घडी करून घे. आता हे आहे, ही डिझाईन दाखवते मी तुम्हाला. आहे 4था ब्लाऊज. थोडंसं आम्हाला इथं ॲडजस्ट करायला हे होतंय, तर हा जो गळा आहे हा गळा थोडासा पसरट असतो आणि ह्याला असं ॲक्च्युली आरीवर्क आहे. आरीवर्कचं तिचं चाललं होतं, पण होतं का हा पूर्ण भरलेला आहे, त्यामुळे तिला म्हणलं की आरीवर्क ह्याच्यावरती तिला आम्ही दोघींनी विचार केला, त्यानंतर कॅन्सल केलं की ते दिसायला तेवढं छान दिसलं पाहिजे. कारण ह्याच्यात आरीवर्क खरंच नसतं उठून पण ब्लू केलीस ती तर उठून दिसलं असतं. एकदम जास्त जास्त ऑडी वाटेल. आणि आता साधी सिंपल असं लेस लावेल. धन्यवाद. रागाला आली पण जाऊ दे. ब्लाऊज चांगले बसले की नाही ते सांग, मग ते महत्वाचं आहे. चालेल, आता मी तिला देते. किती झाले ब्लाऊजचे? 1000 रुपये एक घाईमध्ये दिले म्हणून. नाही सांगते, कारण का व्यवहार आमचा क्लिअर असतो, त्यामुळं जे देतच नाहीत ना त्यांना पैसे दिल्याशिवाय मी ब्लाऊज किंवा काहीच असं देत नाही. पण जे मला माहिती आहे खात्रीने देतात. तुला माहिती आहे ब्लाऊजचं रेट, तरी ती दरवेळेस विचारते मला जीपे करा. वर्षातून एकदाच येते ती, पण असे 5-6 ब्लाउजेस असतात तिचे, लग्नाचेच असतात खास करून. ह्यास भाचीला मिस केली मी. हा, तिचे असतात, फिक्स असतात. प्रणालीची गडबड बघा, मला बोलते तुम्ही जीपे करा. म्हणजे ठीक आहे, घाई गडबडीत शिलायचं हे नाही, पण मी जे जीपे सांगते म्हणजे कधीच तिने हे एवढं का जास्त, हे एवढं का कमी कधीच नाही. कारण डिझाईन असतं, त्याला वेळ जातं. हा बस. हा, पण नाही रेटचं पण तुझी कधी कटकट नसते की ह्याला म्हणजे साध्याला एवढं, कारण वेळ जावं लागतं आणि खूप माझी कसरत झाली तिची. तर ब्लाऊज चांगले. हा, मी धन्यवाद बोलते, कारण माझ्यामुळे तिला फेऱ्या मारावं लागल्या. मी दाखव ठीक आहे ना आता शनिवारपर्यंत. कालच काढले. हे बघा मेहंदी कशी काढली, मस्त एन्जॉय करते ती सगळं करून सुद्धा. चालेल, चला भाऊजी खाली वाट बघतात, 2 शब्द बोलणारच आहेत. ह्या तुमच्या बायकांचं काम असंच असतं. माझ्यामुळे लेट झालं, पण ट्राय केली नसतेच ना परत काहीतरी म्हणून मी बोलवलं, बाकी काय नाही. चालेल, चला बाय. सांगते मी गुगल पे करते. डबल चार्ज लावणार आहे ह्या वेळेस. बघ तू असं कधी डबल चार्ज कोणालाच लावत नाही. चालेल, आता डायरेक्ट गावीच नाही, आता घरी जाते. ते काय आहे ब्लाऊजचं कर, पण मला फोटो पाठव. थंबनेलला ह्याचे फोटो नाही आले की डबल चार्जेस. बघा व्हिडिओमध्ये सांगितलं. तर तिचे मिस्टर खाली थांबलेत. हे असं घाई गडबडीत का होणार, ही मैत्रीणच आहे, कॉलनीतच राहते, नेहमीचे आहेत, माझ्याकडे येतात. तर कधीच शक्यतो ब्लाऊज माझ्याकडून कमी जास्त म्हणजे बिघडत नाहीत, पण कधी 19-20 होऊ शकतं. त्यामुळे मी स्वतः ट्रायल आहे. म्हणजे तुम्ही बोलतील हे असं तुम्ही ऑफलाईन जे आहे ते आहे, जे ऑनलाईन असतात त्यांचे कधीच नाही. कारण त्यांचे जे मला पर्टिक्युलर खूप लक्ष देऊन करते, थोडंसं काय कमी जास्त झालं त्यासुद्धा ॲडजस्ट करतात. त्यामुळे हे सगळे कामं व्यवस्थित चालतात, हे लक्षात घ्या. कुणीतरी आले, मी बोलते मग हा कंटिन्यू. आज आहे सुट्टी आणि आमचे सर घरी आहेत. काय म्हणतं, बायकोचं काम तर चाललंय. मी तोंडावर हात ठेवले, कारण मला नाही माहिती काय बोलतील ते. दिवाळीचा सीझन खूप लोड होता, ते मला एका दिवशी बोलले. पण तुला वाटते का दिवाळी साजरी केलीस तू? मी म्हणले मी मस्तपैकी साजरे केले. कसं वाटतंय सध्याचं काम? मी तुम्हाला कॅमेरामध्ये घेत नाही, कॅमेरा माझ्याकडून आहे, फक्त कामाबद्दल. 12 महिने 24 तास नाही, पण आता तुम्ही प्रत्यक्षात पाहिला, कारण ही म्हणजे सरांच्या मित्राचीच बायको आहे, त्यामुळं तीही व्यवस्थित बोलते. तर आता तुम्ही पाहिली तिची माझी धावपळ, तुमच्या लक्षात आलं. कारण सर शक्यतो नसतात, म्हणजे असे कोणी आले तर त्यांच्या ड्युटीचं एक टायमिंग असतं. बाकी आले तरी ते आतल्या रूममध्ये बसून त्यांचे कामं करत असतात. आज प्रत्यक्षात त्यांनी म्हणजे आमची धावपळ पाहिली, म्हणजे लक्षात आलं त्यांच्या. कसं वाटलं? रिप्लाय कसा आला तिचा? खुश झाली ना एकदम? तुम्हाला वाटतं पर्सनॅलिटी पण चांगली आहे ना? नाही, पर्सनॅलिटी चांगली, पण ब्लाउजेस बद्दल काहीतरी. आणि ती स्पष्ट बोलते. मी हे एक सांगते, म्हणजे जे आहे तुम्ही सांगितलं ना समोर, काही कमी जास्त असेल की आम्ही करू शकतो, पण तुम्ही न सांगता मागे बोलले ना, तो शिवणाऱ्यांना खूप घातक असतं. कारण थोडंसं कपड्यावर पण डिपेंड असतं बऱ्याच गोष्टी. त्यात काही जर चुकीचं, म्हणजे आता समजा तिच्या ब्लाऊजमध्ये काय 19-20 असेल, ती मला सांगितली तर मी रिपेअर कर. तुमच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर अंधार येतो, मी काळी दिसते. सर का बाजूला लाईट लावा ना. लाईट नाही लावायचं मला. तर बाहेर येत आहेत ते, आणि ते फळं कापून घेऊन येत आहेत. फळं खायचे आहेत आता सकाळ सकाळी. नाश्ता अजून करायचा आहे. सकाळच्या वाजले 9:30 आले. जास्त वेळ नाही गेला हो, बरोबर 15 मिनिटात, नाही अर्धा तास गेला. तर जे काही आहे तुम्ही म्हणजे ब्लाऊज कुणाकडून शिवून घेत असेल, काही 19-20 असेल तर डायरेक्ट जे शिवतात, म्हणजे मी शिवते, मी टेलर आहे, तर मला तुम्ही सांगितलं तर मी त्यात काही
चेंजेस असतील ते करू शकते. एकेकांचं माझ्याकडूनही ब्लाउजेस बसत नाही, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगते. तर ज्यांचे बसतात त्यांच्यात 19-20 असेल ते सांगितलं तर ते व्यवस्थित करून देऊ शकतात, कारण कपड्यावरती खूप डिपेंड असतं. पण तुम्ही त्यांना न सांगता अगर बाहेर सांगितलं कुठं मैत्रिणीमध्ये ह्याच्यामध्ये तर ते चांगलं असेल ना, ती गोष्ट पसरली जात नाही शक्यतो जास्त करून. पण काही चुकीचं असेल ना, तो स्वभावच आहे माणसाचा, तो पटकन पसरला जातो. समजा ती सहज बोलली नाही माझे ब्लाउज बिघडले, मग कोणीही देताना विचार करणार. त्यामुळे जे आहे ते जेन्युइन जे रिझन आहे ते तुम्ही सांगितलं ना, खूप असं म्हणजे सगळ्यांसाठी तो चांगला असतो. असं सगळं घाईत चाललंय, पण ब्लाउज व्यवस्थित बसले. जसं जमलं तसं मी शूट घेतलं डिझाईन किंवा ह्याच्यावरती. एखाद्या वेळेस कमी जास्त झालं असेल तर समजून घ्या, पण हे असं नेहमीचं काम असतं. रिप्लाय खूप छान येतो ज्यांचे छान बसतात, ज्यांचे बसत नाही त्यांचं ठीक आहे. म्हणजे कधी 19-20 झालं तर तुम्ही नक्की सांगा. आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.